नमस्कार, स्वागत आहे आपलं शिरशो कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असं कैरीचं पन्नं बनवणार आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या सुरुवातीला स्वच्छ व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत किंवा 10 ते 15 मिनिट तुम्ही पाण्यामध्ये जरी भिजवत ठेवला तरीही चालते, त्यातील चिखा निघून जातो। तर इथं मी कैरीला सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर जो देठाचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यात कैऱ्याबोलतील इतपत पाणी ठेवून आपल्याला ह्या कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथं मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अशी कैरी आपली शिजली जाते। शिजल्यानंतर आपल्याला ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातील गर काढून घ्यायचा आहे। तर बघा इथं मी चमच्याच्या सहाय्याने हा गर काढून घेते किंवा मग तुम्ही हाताच्या सहाय्याने जरी गर काढला तर तो अगदी सहजरित्या निघला जातो। आता इथं आपण पूर्णपणे गर काढून घेऊया आणि जेवढा गर असेल तेवढी साखर किंवा तुम्ही गोळ यूज करू शकता। तर हे गर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये त्याला ट्रान्सफर करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण एक आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 5 ते 6 पुदिन्याची पाने टाकून घेतलेले आहे। तुम्ही पुदिन्याची पाने जास्त टाकून घेऊ शकता। त्याचबरोबर पांढरं मीठ, काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर मी 2 मोठे चमचे साखर घेतलेले आहे। आपले आंबे जास्त आंबट नव्हते त्यामुळे इथं मी साखरेचं प्रमाण 2 चमचेच घेतलेलं आहे। जर आंबे जास्त आंबट असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथं वाढवू शकता। तर इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये, एका काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला कैरीचं पन्नं बनवायचं असेल त्यावेळेस त्याच्यातील 2-3 चमचे मिश्रण टाकायचं आहे। त्याचबरोबर पुदिन्याची पाने आणि बर्फाचे तुकडे टाकायचं, पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। पुदिन्याच्या पाण्यामुळे एक अगदी रिफ्रेशिंग असं वाटतं, त्यामुळे पुदिन्याची पाने आवर्जून ह्याच्यामध्ये टाका। हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं हे कैरीचं पन्नं तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।